तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वीतील मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 39 गुणांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढं लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य. तर पहा, विभाग 1 गद्यमध्ये आहे प्रश्न क्रमांक 1 त्यातील अ. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर पहा, तुम्हाला आता इथे एक उतारा दिलेला आहे, याचे वाचन करून तुम्हाला या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर अगोदर या उतार्याचे व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या उतार्यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या उत्तरावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. तर त्यामध्ये पहिला आहे प्रश्न, वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह त्यातलेले महिने. तर कोणते महिने आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यापुढील आहे दुसरा प्रश्न, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. तर या 2 चौकटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे दुसरा, त्यातील पहिला प्रश्न, जोड्या जुळवा. तर तुम्हाला अ गट आणि ब गटमध्ये जोड्या जुळवायच्या आहेत आणि हे तुम्हाला जोड्या 1 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे त्यामधील दुसरा प्रश्न, खालील संकल्पनेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तर पहा, तुम्हाला इथे एक संकल्पना दिलेली आहे, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे आणि हे देखील तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील तिसरा प्रश्न आहे, सोमत, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. तर पहा, याचे तुम्हाला सोमत लिहायचे आहे आणि हे तुम्हाला प्रश्न 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता प्रश्न क्रमांक 1 मधील आ. उतारेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर पहा, वरीलप्रमाणेच अजून एक तुम्हाला इथे उतारे दिलेले आहे, याचे वाचन करून तुम्हाला या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या उतार्याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या उतार्यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या उतार्यावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर पहा, डॅश डॅश हा आदर्श सर्वच बाबतीत सहाय्यक आहे. तर पर्याय पहा, अपयश, समाधान, आत्मविश्वास आणि आदर्श. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील दुसरा आहे, अपयशाला जीवनाचे सौंदर्य म्हणावे कारण डॅश डॅश. तर इथे पहा, अपयश मात करणे शक्य होत नाही. दुसरा आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तिसरा आहे, अपयशाने फार मोठं नुकसान होत नाही. आणि चौथा आहे, अपयश आल्याने आपण आपले काम थांबवू शकत नाही. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. तर हे 2 विधान तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील त्यामधील दुसरा प्रश्न आहे, तुम्ही जीवनातील अपयशाशी सामना कसा केला ते उदाहरण तुमच्या भाषेत लिहा. तर पहा, आणि हा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता विभाग 2 पद्य. तर पहा, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर पहा, तुम्हाला आता इथे कविता दिलेली आहे, याचे वाचन करून तुम्हाला या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या कवितेचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या कवितेवरील प्रश्न पाहूत.
तर आता आपण या कवितेवरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. या गोष्टी करू नयेत. तर पहा ही आकृती आहे, तुम्हाला ही आकृती पूर्ण करायची आहे आणि ही तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे त्यामधील दुसरा प्रश्न, खालील ठिकाणाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर त्यामध्ये पहा सुख यामधून मानू नये आणि दुसरा आहे पंथ जाऊ नये. तर या 2 तुम्हाला पूर्ण करायचे वर्णन आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे दुसरा शब्दजाल पूर्ण करा. तर इथे पहा तुम्हाला एक नये पासून शब्दजाल पूर्ण करायचा आहे आणि हा देखील तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी या ओळीतील विचार स्पष्ट करा. तर पहा या ओळीतील तुम्हाला विचार स्पष्ट करायचा आहे आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे चौथा, सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथी जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. तर पहा इथे तुम्हाला 2 ओळी दिलेल्या, याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे आणि हे देखील तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर पहा तुम्हाला आता इथे त्यांनी 3 प्रश्न दिलेले आहेत आणि त्यामधील तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 6 मार्कांसाठी असतील. तर त्यातील पहिला प्रश्न आहे साम्य स्पष्ट करा. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यातील तुम्हाला साम्य स्पष्ट करायचं आहे. दुसरा आहे कोणत्याही कलाकृतींचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि तिसरा आहे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. तर असे तुमचे 3 प्रश्न आहेत आणि यामधील 2 लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 6 मार्कांसाठी असतील. तर त्यापुढे आहे आता विभाग 4 भाषा अभ्यास. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 4. तर त्यामधील पहिलं, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून त्यांचा विग्रह लिहा. तर पहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एखाद्या प्रसंगाचे खरे खोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये. तर यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द ओळखून लिहायचा आहे आणि विग्रह लिहायचा आहे. तर त्यापुढील आहे दुसरा, आईने रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला पंचारतीने ओवाळले. तर यातील सामासिक शब्द आणि विग्रह तुम्हाला लिहायचा आहे. तर हे तुम्हाला 2 प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढे आहे पुढील दुसरा प्रश्न, खालील तक्त्यात कंसातील शब्दांचे वर्गीकरण करा. तर पहा इथे तुम्हाला 4 शब्द दिले आहेत. तर या 4 शब्दांची तुम्हाला वर्गीकरण करायचे आहे. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त यामध्ये वर्गीकरण करायचे आहे आणि हा तक्ता तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तिसरा प्रश्न, गोलातील शब्दामधून एक समानार्थी व एक विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. तर पहा इथे तुम्हाला या गोलामध्ये समानार्थी व विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे चौथा प्रश्न, खालील शब्द समूहापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर इथे काळी कबरी यापासून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील 5वा प्रश्न, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर तुम्हाला त्यांनी इथे 2 वाक्यप्रचार दिले आहेत, थक्क करणे आणि व्यथित करणे यांचा तुम्हाला अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे आणि हे प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे विभाग 5 उपयोजित लेखन. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 5 पत्रलेखन. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. तर पहा आता तुम्हाला इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न हा आहे पत्रलेखनाचा. तर तुम्हाला इथे 2 मुद्दे दिलेले आहेत, यामध्ये हा पहिला मुद्दा आणि हा दुसरा मुद्दा. तर या 2 मुद्द्यापैकी तुम्हाला कोणत्याही एका मुद्द्यावरती पत्रलेखन करायचे आहे. तर त्यापुढील आहे दुसरा प्रश्न, सारांश लेखन. कृती पत्रिकेतील गद्य विभागातील कृती 1 आ मधील अपठित गद्य उतारा वाचून त्याचे 1/3 सारांश लेखन तुमच्या शब्दात लिहा. तर पहा असे हे तुमचे 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका अतिशय सोप्या पद्धतीची आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि तुम्ही जर आपल्या MS स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.